नमस्कार. मी आज दहीवडे बनवणार आहे. हे दहीवडे एकदम सॉफ्ट आणि हलके आहेत. तुम्ही नक्की करून बघा. इथे मी उडीद घेतलेले आहेत, अख्खे उडीद. तुम्ही उडदाची डाळ घ्या. जेवढी उडीद असतील ना तेवढीच मुगाची डाळ घ्यायची. या दोन्ही डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि 5 तासासाठी भिजत ठेवायची. समजा आज रात्री जर आपण हे भिजत घातली डाळ तर दुसऱ्या दिवशी सकाळी छान ब्रेकफास्टसाठी तुम्हाला दहीवडे बनवता येतील. तर मी आता ही डाळ रात्री भिजत घातलेली आहे आणि आता सकाळ झालेली आहे. तर ही डाळ चांगली भिजलेली आहे. आता ही मिक्सरमध्ये वाटून घेते आणि वाटताना थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. आणि हे पूर्ण वाटून झालेल्या डाळीमध्ये मी थोडंसं जिरं घालते आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे पूर्ण फेटून घ्यायची आणि एकाच दिशेने फेटायची. याच्यामधलं सगळी हवा निघून गेली पाहिजे आणि त्याला असा फ्लफीनेस आला पाहिजे. तर त्यामुळे असं खूप वेळा असं छान फेटून घ्या. सतत असं फेटल्यामुळे त्याला छान फ्लफीनेस आलेला आहे आणि बॅटर हे आपलं हलकं देखील झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं तिखटपणा येण्यासाठी वड्यांमध्ये मी काळी मिरी पावडर घालत आहे. तुम्ही चिली फ्लेक्स घातले ना तरी चालेल आणि थोडं हिंग घालायचा आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. हे एकाच दिशेने करायचं एवढं लक्षात ठेवायचं. थोडा वेळ झाकून ठेवते आणि दह्यामध्ये साखर घालते आणि ते पण छान असं फेटून घ्यायचं आणि थोडंसं साखरेचं पाणी होणार आहे. तर थोडंसं ते मिश्रण थोडंसं पातळ देखील होईल. आता एका याच्यामध्ये जिरं पावडर पाण्यामध्ये आणि हिंग घालून ठेवलेलं आहे. आणि आता आपण दहीवडे बनवण्यासाठी घ्यायचे आणि तेल जास्त गरम करायचं नाही आणि छोटे छोटे वडे करून घ्यायचे. मीडियम गॅसवर हे सगळे वडे तळून घ्यायचे. फास्ट गॅसवर तळायचे नाही, तर आतून वडे कच्चे राहतील. आणि याचा कलर ब्राऊन जास्त करायचा नाही. थोडंसं हलका ब्राऊन कलर आला ना तर की लगेच काढून घ्यायचे. आता हे सगळे वडे काढून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये बुडेल इतक्या पाण्यामध्ये आपण हे ठेवून द्यायचे आणि 5 मिनिटांनंतर हे काढून घ्यायचे आणि हलकेसे दाबून घ्यायचे. ते वडे खूप असे सॉफ्ट असे वडे झालेले आहेत. जास्त दाबले ना तर ते वडे फुटतील, म्हणून असं थोडंसं असं दाबायचं आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं. आणि जेवढे खायचे असतील ना तेवढेच वडे भिजवत ठेवायचे, जास्त सगळे वडे भिजवायचे नाहीत. आता एका डिशमध्ये आपण हे वडे घेऊया. त्याच्यावर थंडगार असं झालेलं दही घालायचं, चिंच गुळाची चटणी घालायची, थोडंसं तिखटपणासाठी लाल मिरची पावडर घालायची किंवा हिरवी चटणी घातली ना तरी चालेल आणि चाट मसाला घालायचा. तर आता इथे बघूनच अशी टेम्पटिंग डिश दिसते ना, तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.